आम्हाला नळाचा माठ आलेला होता ना विलेज डिकॉन कडून, तर त्यांनी पुन्हा एक पार्सल पाठवलंय आम्हाला. काय ते? हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आता दुपारची सुरुवात झालेली व्हिडिओला. तर लाडू बनवताय किचनमध्ये, योगिता आलेली आहे आणि मिस्टर लाडू पॅकिंग करताय सिल्वर पेपरने. हे सर्व काही डब्बे घरात आणून ठेवलेले पॅकिंगसाठी. दादा आले, या ना. मी बसलेली आराम करते. जेवण वगैरे झालं माझं, स्वयंपाक वगैरे केला होता आणि म्हटलं चला आता दुपारची कामं आवरली थोडीफार घरातली. रोजची लाडूची ऑर्डर चालूच आहे. योगिता आलेली होती तर ती ना खारी खोबऱ्याचे, डिंकाचे, शेंगदाण्याचे लाडू बनवते आणि स्क्रीनवरती इथे व्हॉट्सअप नंबर देते, त्यावरती मेसेज करा. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल लाडू तर ऑर्डर येऊन जाईल तुमची, कुरिअर फ्री असेल. काय रे, परत आणले का डब्बे? संपले ना, एवढे डब्बे आणले पुन्हा. संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले होते. समोरचं आमचं काम चालूच आहे, तर तिथे वेल्डिंग करताय ना, तर तो जाळे ना खाली असा पडत होता, दरवाजापर्यंत उंबरठ्यापर्यंत येत होता तो. तर मग मी ते बघत होती आणि स्वयंपाक करायचा होता. तर आज आहे ना फक्त मसाले भात बनवते, कारण सकाळी ना मी वालाच्या शेंगांची भाजी बनवली होती, चपात्या ते पण शिल्लक होतं. तर मग मिस्टर बोले की फक्त खिचडी बनव, मसाले भात. तर आता इथे गरम पाणी करत ठेवलेले आणि सर्व काही तयारी मी करून घेतली. राहुलला सोयाबीन आवडते मसाले भातामध्ये, तर इथे फ्रेश मटार आणि सोयाबीन पण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि बाजूला तांदूळही काढून घेतले. तर मसाले भाताची रेसिपी काही डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत नाही, याआधी बराच वेळेस मी दाखवलेली आहे. तर सर्व काही मसाले वगैरे टाकून भाज्या परतल्या, तांदूळही तेलामध्ये परतून घेते आणि तांदूळ परतल्यानंतर मग गरम पाणी टाकते. थोडासा जास्तच बनवला, कारण मसाले भात मला ताजा आवडत नाही एवढा, शिळा खूप आवडतो. सकाळी ना मस्त फ्राय करायचा आणि खायचा, त्यामुळे मग मी थोडासा जास्तीचा करते आणि सर्वांनाच आवडतो सकाळी मसाले भात नाश्त्यासाठी, तर त्यामुळे मग मी थोडासा जास्तच करते. आता यामध्ये गरम पाणी ओतलं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि भात शिजू दिला. रात्री आम्ही सर्वांनी भात खाल्ला आणि मसाले भातासोबत मला लोणचं आवडतं. तर जेवण वगैरे झालं, त्यानंतर डायरेक्ट सकाळी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची साफसफाई, सर्व काही आवरलं, आंघोळ झाली आणि माझ्यासाठी इथे मी बनवली कॉफी. फक्त 1 कपच बनवली आहे. मिस्टरांना कॉफी आवडत नाही, तर त्यांना आल्यानंतर चहा बनवून देईल. ते पण बाहेर पोस्टामध्ये गेलेले, तर कुरिअर द्यायला लाडू आणि मसाल्याचं. मग ते आल्यानंतर त्यांना चहा बनवून देईल. गुड मॉर्निंग सर्वांना. चला या मस्त कडक कॉफी प्यायला. आज मी चहा नाही बनवला, कॉफी बनवली आहे, छान झालेली आहे. कधीतरी कॉफी प्यायला छान वाटतं, रोज रोज नाही पण कधीतरी. आज मस्त कोवळं ऊन पडलंय, बाहेर पाऊस नाही आहे पण छान आहे, फ्रेश वातावरण आहे. पण आजूबाजूला खूप माती वगैरे आहे, तर काम चालू आहे ना, त्यामुळे आजूबाजूचा परिसर काही तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, कारण एवढं काही दाखवण्यासारखं नाही, खूप खराब झालेलं आहे. तर हे बघा, ओट्यावर सर्व माती आहे आणि आमचा जिना काढलेला आहे. तर बऱ्याच ताई बोलल्या की पूजाची डिलिव्हरी आता जवळच येईल आणि तुम्ही घरातलं काम काढलं. तर म्हटलं चला, बऱ्याच ताईंना टेन्शन आलं असेल की काम पण काढलं आणि पूजा पण आता येईल 2 महिन्यांनी डिलिव्हरी नंतर आमच्याकडे. तर आता इथे ना थोड्या वेळाने हे पत्रे काढून स्लॅब ठोकतील वरती आणि हे जे लोखंड आहे ना हे काढून घेतील. खरं सांगते, सध्या आहे ना घरामध्ये खूप सामानांची गर्दी झाली आहे आणि हे काम आत्ताच करायची गरज होती, कारण खूप गरजेचं होतं आमच्यासाठी. आता आम्ही दुसरीकडे रूम पण घेतली, तिथे बरंचसं सामान आमचं शिफ्ट केलेलं आहे. काही शेतातलं पण होतं आमचं, ते पण तिकडे ठेवलं आणि जे काही लागतं घरामध्ये ते पण साहित्य तिकडे ठेवलं. आणि हा स्लॅब टाकल्यानंतर वरती एक स्लॅब होणार आहे, म्हणजे अजून 2 मजली 3 मजली 3ऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम करायचे.
आता 1-2 महिन्यात काही ते होणार नाही, मला पण माहिती. 4 ते 5 महिने लागू शकतात किंवा 6 महिने पण लागू शकतात कामाला. पण पूजा जरी आली ना डिलिव्हरीनंतर तर तिला मागचा बेडरूम आहेच, तर आम्ही तिला तिथं ठेवू. आणि तसंही आम्ही बिल्डरशी बोललो की वरचा एक बेडरूम आम्हाला लवकरात लवकर तयार करून द्या या. तर मग ते बोलले की ठीक आहे, वरती एक बेडरूम तुम्हाला टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम तयार करून देऊ 2 महिन्याच्या आत. झाला तर मग पूजाला वरती तिथे ठेवणार आहे. आणि इकडचं जे काम आहे ना हॉलच्या वरचं किचनच्या वरचं ते काय होणार नाही पटकन, त्याला वेळच लागणार आहे. तर एक जरी रूम झाला ना फायनल तर आम्ही तिथे पूजाला ठेवू. त्यामुळे काही एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि कसं आहे पावसा पाण्याचं काम काढलं आहे, पण पावसाळ्यातच काम भक्कम होतं, पक्क होतं. पाणी मारायचं टेन्शन राहत नाही जास्त. आणि आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, जास्त पाणी येत नाही. आता पण दिवसाआड पाणी येतं आणि जास्त वेळ राहत नाही, पाणी लगेच जातं, अर्धा पाऊण तासात पाणी जातं. त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, दिवाळीच्या आसपास थोडं जरी काम आवरलं उरकत आलं तरी बरं आहे. दादा आले, वडील आले, रोज येतात चक्कर मारायला. फोटो काढायचे. झाली का झोप? पारसा उरसा आरुषचं पाय आवरलं, आंघोळ झाली, शाळेत जायचं. तुझ्याकडे तुझे झालाय वरतून उन्हातून. इथे मी आता भाजते मेथी. तर मेथी दाणे आहे ना थोडेसे तुपामध्ये छान हलकेसे भाजून घ्यायचे मेथीचे लाडू बनवण्यासाठी. आणि नंतर मग मी ती मिक्सरला थोडीशी रवाळ वाटून दुधामध्ये भिजत टाकते. तर यामुळे मेथीचे लाडू अजिबातही खराब होत नाही आणि कडू पण होत नाही. बाहेर इकडे हॉलमध्ये ना काम चालूच आहे आमचं, तर मशीनचा आवाज येतोय म्हणून व्हॉइसवर करते. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर फ्लावर कट करून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवली मी आणि बटाटा टोमॅटो सर्व काही कापून घेतला. भाजीची तयारी केली. दुसऱ्या शेगडीवरती कुकरमध्ये मसाले भात होता, तो थोडासा फ्राय करते. सकाळी सकाळी मसाले भाताचा नाश्ता करायचा होता म्हणून. आणि कढईमध्ये तेलामध्ये बटाटा टोमॅटो आता परतून घेते. तर फ्लावरची भाजीची पण रेसिपी बऱ्याच वेळेस दाखवलेली मी. तर कधी काळ्या मसाल्यामध्ये बनवते, आज थोडीशी लाल मसाल्यामध्ये बनवणार आहे, लाल मिरचीमध्ये. तर थोडासा मी नॉर्मल काळा मसालाही टाकला याला. टोमॅटो बटाटा परतून घेतला तेलामध्ये आणि मसाले टाकल्यानंतर अशी वाफेवरतीच शिजवली ही भाजी. पाणी वगैरे यामध्ये काही टाकलं नाही आणि मीठ टाकलं फक्त. अशी सुकीच बनवली. काय आलंय त्यामध्ये? दगडी वस्तू. चला, आम्हाला काहीतरी पार्सल आलंय, पण आता त्यामध्ये काय आहे मला माहित नाही. राहुल दादाला माहिती असेल, बघू आपण, ओपन करू आपण. इकडे घे थोडंसं. खूप मोठं बॉक्स आलेलं आहे आम्हाला, त्यामध्ये आता काय आलंय बघू. पॅकिंग तर खूप जबरदस्त केलेली आहे, छान केलेली आहे पॅकिंग. हेवी का जड आहे का? दगडी वस्तू आहे का त्यात? काहीतरी दगडी वस्तू आलेली आहे आम्हाला. आधी छोटं खोल, छोटं बॉक्स खोल. कडून आलेलं आहे का? टिकॉर्ड नाव आहे त्याच्यावरती. हा, पण माठ आलेला होता आम्हाला, नळाचा माठ आलेला होता ना विलेज टिकॉर्ड कडून. तर त्यांनी पुन्हा एक पार्सल पाठवलंय आम्हाला. काय ते? काय सामान आहे हे? जिमचं आहे का ते? बापरे, किती जड आहे, किती हेवी आहे. त्याच्यात काय बघ, वरवंटा आहे. हा, एवढा मोठा. अरे बापरे, पाटा आहे म्हणजे वरवंटा पाटा आलाय आम्हाला. पाहिजे ना वरवंटाच्या या. हा ना, किती भारी. जड होतो बाबा, जड आहे. हे ना आता जड. जड आहे बर का. पाटा पण जड असल, वरवंटा तेवढा जड आहे, तेव्हा पाटा किती जड असेल. जरा
बापरे माझा हात नको दुखायला. मी काय हातात पाटा घ्यायला नाही. हात आधीच बरा झालाय माझा. हात आता दुखत नाही अजिबात. सूज पण गेली, पूर्ण बरा झालाय. खूप स्टायलिश पाटा आलेला आहे आम्हाला. आणि संगमरवरी दगड येतो, मार्बलचा बनवलाय. मार्बल पासून तयार केलेला आहे. आणि याची पॅकिंग खूप जबरदस्त आलेली आहे बघा. त्यामध्ये पॅकिंग करून आलेला आहे. आणि खूप हेवी असेल, माझ्या हातात तर देऊ नको कारण खूप जड असेल हातात. बरं झालंय. खूप हेवी पाटा आलेला आहे मला. पाटा आणि वरवंटा सोडू का? तरी ना सोडू नका. 20-22 किलोचा असेल. 20-22 किलो. याची प्राइस जास्त वाटते मला. 25 किलो असेल. हा, प्राइस किती याची तरी? त्याची प्राइस त्याच्यावर काय 4,500 रुपये. 4,500च्या आसपास प्राइस आहे याची. तर हा आलेला आहे. पण आता जेव्हा मी वापरेल ना तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल कसा आहे काय आहे. तर वापरल्याशिवाय काही कळायचं नाही आपल्याला. पण खूप मस्त आहे, म्हणजे छान आहे. मी पाट्या दगडी बनवून घेतलेला आहे. पण हा पण रेसिपीसाठी शूट करण्यासाठी छान आहे. रेसिपी करताना आपण वरवंटाच खूप मोठा आहे. ह्या दगडी पाटा आणि वरवंट्याबद्दल मला काही जास्त माहिती नव्हती. मी कामाच्या गर्दीत असल्यामुळे राहुलने मला ते काही सांगितलं नाही. त्याने त्यांना सांगितलं असेल की पाठवून त्या वस्तू. तर आता आली तर तुम्हाला दाखवते. पाटा वरवंटा छान आहे, पण वापरल्याशिवाय काही कळणार नाही. तर मी चांगला निघाल्यानंतर सांगेलच तुम्हाला. पाटा वरवंटा आला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक आम्ही देऊ. त्यावेळेस तुम्ही पण बघा. मला आवडला तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही लिंक टाकू. अगं तो पहिले ना हे करावं लागल, त्यावर तांदूळ बाजरी असं वाटावं लागल. हळद मीठ लावून, ते हळद आणि तेल लावून ठेवावं लागल रात्रभर. जसं आपण दगडी वस्तूंना करतो ना तसं सर्व काही लावावं लागल. त्यानंतर मग ते वापरण्यात येईल. हा, मग ते आताशी नवीन आहे अजून. त्याला आहे ना आपल्याला पूर्ण तेल हळद खूप काही लावावं लागल. प्राइस दिली बघ काय ते 4,499. तर इथं प्राइस आहे. हे काय याच्यावर दिलेलं आहे त्यांनी. सुरुवातीला काय करायचं, कसा वापरायचा, सर्व काही दिलंय बरं का त्यांनी इथं. हे काय जया, हे पाय दिलेलं आहे. इथून हे धुतल्यानंतर पाणी जाण्यासाठी सर्व काही सोय केलेली त्यांनी ही अशी. आणि हे मार्बलच आहे बरं का. मार्बल आहे हे पडल. एवढा हेवी जड पाटा आहे तर त्याचे कुरिअरचे चार्जेस पण बरेच असतील. आणि मी इथे ना मेथी परतते तुपामध्ये. मेथीचे लाडू बनवायचे आम्हाला. तर हे बघा, ही मेथी भिजवली होती ना मी सकाळी. तर ही अशी तुपात आहे ना भाजते. अशी भाजायची. थोडीशी कोरडी झालेली आहे. हे बघा, थोडा रंग बदलला आहे. मंद गॅसवरती जवळपास मी अर्धा तास ती भाजत होते, म्हणजे लाडू खराब होणार नाही आणि लाडू कडू पण लागणार नाही. आमच्याकडे कामं चालू आहे. आमच्याही घराचं काम चालू आहे. मशीनचा आवाज आहे. समोर पण काम चालू आहे. मशीनचा आवाज आहे. त्यामुळे ना खूप डोकेदुखी झाली आहे. लाडू करण्याचं काम पण चालू आहे आमचं. आज किचनमध्येच करतोय आम्ही सर्व लाडू. हॉलमध्ये तिकडे काम चालू आहे. तर इकडे काही नाही. इकडे आमचं स्वयंपाक, जेवण, मेथीचे लाडू, सर्व लाडू बनवण्याचं काम चालूच आहे. योगिता आलेली आहे. जया पण आली होती. जया पण आहे. राहुल, आपल्या घरात उजेडच उजेड. पाऊस नाही एवढं तरी बरं आहे, नाही तर अख्खा पाणी घरात आला असता. चला, माझा अवतार आहे ना खूप खराब झालाय. केस विंचरले नाही मी. सकाळी धुतले, असेच वरती बांधून ठेवले. मेकअप काही केलेला नाहीये. आणि हे बघा आपला राहुल दादा शिडीने चाललाय वरती. शिडी कोणाची आणली? लखन काकाची. छान आहे रे. मला पण यायचंय वरती. थांबा तुम्हाला दाखवते. अरे काय डब्यानं धूळ बसली. राहुल, डबे पुसून घ्यावे लागले. प्लॅस्टिकची पिशवी. हा, पिशवी आहे बाहेरून, पण तरी पण पुसून घेऊ. येईल का मला येता? थोडस दाखवते ना सर्वांना. पडली नाही पडणार. चाल ना तू वरती. जाय ना वरती. जाऊ का मी वर? ऐक ना, मी मला तो आलो का
चाळीचं नेट सुटलंय ते बांधा ना. हां ठीक आहे. सांगता येत नाही. त्यापेक्षा माझं वजन जास्त आहे मम्मी. आमच्या टेरेसवरच्या ज्या भिंती होत्या ना कडेने बांधलेल्या, त्या सर्व काही पाडण्यात आलेल्या आहे. त्यामुळे मग वरती पण थोडासा पसारा झालेला आहे. काही साहित्य पण पडलेलं आहे आमचं अजून वरती. बरंचसं साहित्य होतं बाजूला ठेवलेलं. तर अशा प्रकारे दिसतंय. मी 4-5 दिवस झाले ना आलीच नाही वरती. तर म्हटलं चला शिडीवर उभं राहून बघू कसं दिसतंय. तर मला जरा भीतीच वाटत होती वर येण्याची. त्यामुळे मी काही वरती जास्त आली नाही. तिथूनच राहून तुम्हाला हे सर्व काही दाखवलं. अशा प्रकारे सर्व काही पडलेलं आहे. मी काही वरती गेली नाही, खाली आली कारण मला खूप भीती वाटत होती. चला तर आता आहे ना लाडू बनवायचे. आणि हां, बऱ्याच ताईंनी माझा हा गाऊन विचारला. खूप साऱ्या ताईंना आवडतो. तर हा मी शालीमारला घेतला होता नाशिकला, 450 रुपयाला एक. तर मलाही खूप आवडतो आणि छान आहे त्याची म्हणजे डिझाईन वगैरे. बऱ्याच ताईंनी विचारलं ना म्हणून सांगते. मशीनचा आवाज चालू झालेला आहे. तर जाऊ द्या, आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आता इथून पुढे मी एडिटिंग करेल आणि तुम्हाला अपलोड करून येईल व्हिडिओ. जवळपास 1:30 वाजला आहे. अर्धा 1 तासात आता मी एडिटिंगचं काम करते. थोडा उशिराच येईल व्हिडिओ तुम्हाला. हे बघा 1:30 वाजला आहे. माझे ब्लॉग चालू होईल. बघते आता नंतर. आणि हां, लाडू ऑर्डर करायचे असेल तर व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवरती. लाडू पण आपल्याकडे चालूच आहे. तर खारी खोबऱ्याचे, मेथीचे, शेंगदाणा लेट भेटत असेल. ऑर्डर भरपूर आहे त्यामुळे थोडीशी घाई करू नका. दमादमाने घ्या. येईल लाडू तुम्हाला. चल बाय बाय.